नमस्कार मित्रांनो, महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असताना लाडकी बहीण योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ देता येईल, परंतु जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरूपात देण्यास राज्य निवडणूक आयोगाने मज्जाव केला आहे। महापालिका निवडणुकांचा प्रचार सुरू असताना तसेच मतदानाच्या काही दिवस आधी लाडक्या बहिणींच्या खात्यावर लाभ देण्याचे सत्तापक्षाचे धोरण होते, परंतु निवडणूक काळात अग्रिम स्वरूपात लाभ देण्यास राज्य निवडणूक आयोगाने मज्जाव केला। लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची मोठी भेट। 14 जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर व जानेवारी महिन्याचे 3000 जमा होणार अशा आशयाच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या आधारे राज्य निवडणूक आयोगाकडे विविध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। त्या संदर्भातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबत स्पष्टीकरण देण्यात यावे असे राज्य निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना कळवले होते। राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी सार्वत्रिक निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहितेबाबत एकत्रित आदेश निर्गमित केले आहेत। या आदेशातील तरतुदींनुसार निवडणूक जाहीर होण्यापूर्वी प्रत्यक्ष सुरू झालेली विकास कामे व योजना आचारसंहिता काळात सुरू ठेवण्यास परवानगी आहे, असे मुख्य सचिवांनी आपल्या अहवालात कळवले होते। ही पार्श्वभूमी लक्षात घेता या योजनेचा नियमित लाभ देता येईल, परंतु अग्रिम स्वरूपात लाभ देता येणार नाही, तसेच नवीन लाभार्थीला देखील निवडता येणार नाही असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत। यामुळे राज्य सरकारला झटका बसल्याचे सांगितले जात आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।